नमस्कार. सगळा परिवार कसा सज्ज आहे बघा. दादा काय वाटतंय, तुमचं काय म्हणणं? छोटंसं कुटुंबामध्ये वडील, आई, मी आणि लहान बहीण. आम्ही खूप आमचं छोटं कुटुंब असतं ते खूप अटॅचमेंट आहे. पण मला सांगा, खरंच भांडायची का कधी ताई तुमच्याशी? हो, आम्ही खूप भांडायचो एकमेकांशी. हो. पण रडायचं कोण? आम्ही दोघं कधी कधी रडायचो. दोघेही रडायचे. बरं, आता ते जे उभे आहेत ना तिकडे, राजबिंडा, राजकुमार, त्यांच्याकडनं 5 अपेक्षा व्यक्त करायच्या असतील तर कोणत्या करणार? पहिली अपेक्षा म्हणजे मुळातच तो अंडरस्टँडिंग आहे तसा कायम असावा. एक. नंतर आमच्या रिलेशनशिपमध्ये पारदर्शकता असावी नेहमी. नंतर तो खूप स्लो आहे, तयारी करायला उशीर लावतो. हो. त्यामुळे वेळेत तयार व्हावा अशी अपेक्षा करते. लवकर, आणि मुहूर्त टळेल. नंतर तो खूप छान स्वयंपाक करतो. हा, त्यांनीच करावा. त्यामुळे नाही, आठवड्यातनं एकदा तरी छानशी डिश करून खाऊ घालावी. बरं. आणि तो पसारा खूप करतो, त्यामुळे पसारा करू नये. तुमच्या काय 5 अपेक्षा आहेत? 5 अपेक्षा म्हणजे काय, जशी ती सध्या आहे तिच्या आई वडिलांना समजून घेते, माझ्या आई वडिलांना समजून घेते, तसंच तिने पुढेही करावं. त्याचबरोबर जसं तिचं शिक्षण करिअर ओरिएंटेड आहे तसंच तिने पुढच्याही तिच्या आयुष्यात करिअरही करावं. अगदी नीटनेटकेपणा घरात तो थोडा माझ्यात नाही आहे असं मला वाटतं. तो तिने करावा, थोडंसं ऍडजस्ट करावं. 4 म्हणाल तर जसं स्वयंपाकाचं म्हणाली तर स्वयंपाक तर मी करीनच, पण ती उरलेले दिवस तिने सुंदर जेवण करावं. अरे वा. 5. तिला गाण्याची आवड. कधी गाणं म्हणत नाही, आज गावं नाही सांगितलं. नंतर तिने पुढेही लग्नानंतर ते गाण्याचं शिक्षण घ्यावं. हा. आणखी कुठली अपेक्षा त्यांनी सांगायला पाहिजे होती? गाणं म्हणू नये म्हणून सांगते. आता यानंतरचा एक खेळ आहे, या खेळात बघूया काय होणार. तुम्ही ऐकलं बाजूला 20 अहेराची पाकिटं घरात लपवलेली आहेत. बघूया कोण किती अहेर गोळा करून घेऊन येणार आहे. वेळ सुरू झाली. 1 2 3 चला. 8 7 6 5 4 चला बघूया किती आहे. 9 तुमच्याकडे किती आहे? 2 3 4 5 6 7. बरं ठीक आहे, ही 9 आणि ही 7, म्हणजे अजून किती आहे घरात? 4 आहेत. ती नंतर शोधा. हा, अभिनंदन. हा आत्ता आहेर म्हणून तुमच्याकडे तर ठेवा. धन्यवाद. पण त्याचबरोबर आता कसं वाटतंय, सगळे आज ते आहेत घरात. एक सगळे लोक आमच्या घरचे आलेले आहेत आणि आमचं लग्न ठरलेलं आहे म्हणजे काहीच दिवसांपूर्वी. तर त्यांच्या साक्षीनी, आणि झी मराठी आहे, होम मिनिस्टर आमच्या घरात आहे, तर त्यांच्याच साक्षीनी एक पटकन हिच्या आईच्या मर्जीनी आणि हिच्या मर्जीनी की अंगठी घालायचा प्रोग्राम किंवा साखरपुडा म्हटलं. अरे वा 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 वा. असं एक करायची माझी इच्छा आहे. किती छान. पहिला विचार. काय विचारणार, तूच विचार. काय तुमची हरकत नाही ना सगळ्यांनी? हा, नक्की. चला मग आता आणखी. अच्छा, ती पण तयारी केलेली आहे. अरे वा, जोरदार ठरवलं. कालपासून प्लॅनिंग केलेलं वाटतं. चला थांबा, उजव्या की डाव्या? अरे वा वा, अभिनंदन. किती छान. बाबा या ना. बाबा या या. अरे वा, कार्यक्रमच सुरू झालाय साखरपुड्याचा अचानक. या तुम्ही पण या दोघी. वा, छान योग जुळून आलाय बघा. चला वा वा, या साखरपुड्याला हजर असल्याचं जे काय मला फिलिंग आलंय ना. बराच वेळा अचानक सोहळा झालेला आहे, त्याच्यामुळे पळापळ झालेली आहे सगळ्यांनी. जा आजीने भेटून. नमस्कार. वा वा वा. हा सांगा. या.
चला तेवढ्यात नमस्कार करायला गेले आणि मग नातेवाईकांनी आपापल्या परीने कानात उखाडी सांगितली. काय घ्या. पुरणपोळीवर असावी साजूक तूप साजूक तुपाची धार, सध्यामुळे माझ्या जीवनात आली बहार. वा वा बरं आहे त्यांच्याकडनं प्रॉम्प्टिंग झालं. तुम्ही घ्या. हां मनात मनात हसते, ओठांवर लाजते, विक्रांचं नाव घेताना मला मज्जा मज्जा वाटते. अरे वा. आई कसं वाटतं आता? छान वाटतं. या दोघांनाही झी मराठी परिवाराकडून एक आहे. अभिनंदन. दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ही भेट होत. मला तर आज या साखरपुड्याला हजर राहिल्यामुळे असं एकदम झक्कास वाटायला लागले. आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. सगळ्या बालपणीच्या आठवणी तर घरात रंगल्या. अचानक साखरपुडाही जुळून आला आणि मग धन्यवाद मला आधी उपस्थित राहता आलं तुमच्या साखरपुड्याला. नाही नाही कसा छान योग होता हा. आईची एक छोटीशी सुप्त इच्छा होती तीही पूर्ण झाली. सगळे हसत राहा, आनंदी राहा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो आणि आजचा भाग इथेच संपवतो कारण मला आता एकदम झकास वाटतंय. पाहायला विसरू नका हा चित्रपट ज्याचं दिग्दर्शन केलेलं आहे लाडके अभिनेते अंकुश चौधरी. चला या झकासला झकास शुभेच्छा. तुम्हालाही झकास शुभेच्छा आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.